दैदिप्यमान विजय या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये आपण दिला. मला अभिमान आहे, मला आनंद आहे, मला समाधान आहे की समोरच्या उभाटा लोकसभेमध्ये देखील आपण त्यांच्यापेक्षा 2 लाख मतं जास्त मिळवली. विधानसभेत 97 जागा ते लढले आणि केवळ 20 जागा आल्या. आणि तुमच्या शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या शिवसेनेने, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिवसेनेने फक्त 80 जागा लढवल्या आणि एकही निवडून येऊ देणार नाही म्हणणाऱ्यांना 60 आमदार निवडून आपण आणले आणि या महाराष्ट्राने त्यांची बोलती बंद केली. 15 लाख मतं आपल्याला जास्त मिळाली भाई. 15 लाख मतं जास्त मिळाली. मग सांगा खरी शिवसेना कुणाची? बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण? हे जनतेने ठरवलंय, जनतेने शिक्कामोर्तब करून टाकलंय. काही लोक म्हणायचे निवडणूक आयोग भ्रष्टाचार, सुप्रीम कोर्ट चुकीचं, ईव्हीएम चुकीचा, ईव्हीएम घोटाळा झाला. अरे तुम्ही जिंकले की ईव्हीएम चांगला, तुम्ही जिंकले की ईव्हीएम चांगलं, निवडणूक आयोग चांगला, हारले की ईव्हीएम घोटाळा. आता तर म्हणाले मतदार याद्यात खोळ झाल्या. परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींनी हे भगवं वादळ इकडे आणले. तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण तुम्ही शोधून निशाणी शोधून मतदान केलं. आणि माझ्या लाडक्या भावांनी केलं. पण यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींनी आपापल्या घरात देखील सांगितलं की यावेळेस काही ऐकायचं नाही, महायुतीलाच निवडून द्यायचं, महायुती विजयी झाली पाहिजे. कारण महायुतीने जे 2.5 वर्षामध्ये निर्णय घेतले, या एकनाथ शिंदेने मगाशी सांगितलं, रामदासबाईंनी, उदय सामंत, योगेश कदम यांनी, की कधी झोपतो, कधी उठतो, कधी जेवतो, कधी खातो काय माहित. परंतु मी आपल्याला सांगतो, या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पादाक्रांत केला. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागोजागी सगळ्या जिल्ह्यात, तालुक्यात हा एकनाथ शिंदे पोचला. दिवस रात्र एक केला, रक्ताचं पाणी केलं आणि या महाराष्ट्राला, बंद पडलेल्या महाराष्ट्राला महाविकास आघाडीने हे सर्व महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प बंद पाडले होते. सगळीकडे स्टेप दिला